आजचा हा व्लॉग अगदी भक्तिमय व्लॉग असेल आणि तेवढा सुंदर देखील असेल। व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्ही त्याचा अनुभव देखील घेतलेला आहेच। तर आज आपण आलेलो आहोत अहमदाबाद मध्ये असलेल्या हरे कृष्णा मंदिरामध्ये। मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर देखील आहे आणि ते व्हिडिओमध्ये तुम्ही अनुभव देखील घेऊ शकता। आणि युनिक अशी ही बिल्डिंग आहे, जेवढी बाहेरून सुंदर आहे आणि आकर्षित आहे तेवढं आतून मंदिर सुंदर देखील आहे। आता आपण जात आहोत मंदिरामध्ये आणि अगदी आम्ही 6:30 किंवा 6च्या दरम्यान तिथे गेलतो। अगदी भक्तिमय असं हे वातावरण पाहून मन प्रसन्न झालं आणि बरोबर आरतीच्या टाइमला आपण तिथे पोहोचलो आणि या माध्यमातून तुम्ही देखील हा आरतीचा अनुभव घेऊ शकता। आणि व्हिडिओमध्ये बघा, जेवढं हे सुंदर मंदिर आहे आणि आकर्षक आहे त्याचप्रमाणे राधाकृष्णाची मूर्ती सुद्धा तेवढी आकर्षित आहे। खरंच खूप एक वेगळा अनुभव होता आणि मंदिर देखील तेवढंच छान होतं आणि मंदिराचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील आतून खूप वेगळं आणि युनिक पाहायला आपल्याला मिळतंच। सगळ्यात आधी इथे तुळशी वृंदावनची आरती होते आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा ते बघू शकता। श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता का वाचायला पाहिजे याची ती माहिती आपल्याला देत होते। त्याचबरोबर तुम्ही देखील ही भगवद्गीता वाचली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर आजची आरती, भक्तिमय आरती तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा। मंदिराच्या परिसरामध्ये थोडेफार शॉप्स आहेत, तिथे तुम्ही सुद्धा विजिट करू शकता। आणि हे शॉप्स होतं आयुर्वेदिक शॉप्स होतं। भरपूर अशा वस्तू तिथे अवेलेबल होत्या। परचेस करायच्या असतील तर नक्की तिथून तुम्ही परचेस करू शकता। आणि आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा। आणि त्याचबरोबर हे मंदिर कुठं आहे याचा ॲड्रेससुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते। भगवद्गीता अगदीच हिंदी असो, गुजराती असो किंवा मराठी असो, प्रत्येक भाषेमध्ये तिथे अवेलेबल आहेत। आणि भरपूर असे बुकसुद्धा तिथे आहेत श्रीकृष्णांचे, तिथे तुम्ही परचेस करू शकता नक्कीच। आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमधून कळवा। अशाच नवीन नवीन व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये।